विधानसभेच्या दिनांक 15 मार्च 2022च्या आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी राज्यात सक्तीने वीज जोडणी खंडित करण्याच्या शासनाच्या धोरणाला विरोध करत कामकाज रोखले. यावेळी गोंधळामुळे कामकाज 4 वेळा तहकूब करावे लागले. अखेर ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी 3 महिन्यासाठी वीज कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय स्थगित केला जात असल्याची घोषणा केली. दरम्यान या प्रश्नाच्या गदारोळात प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. याशिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर मुंबई बँकेत मजूर सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याबाबत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय विशेष सत्रासह मोठ्या प्रमाणात लक्षवेधी, अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा ही आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये सांगता येतील. विधानसभेच्या पहिल्या विशेष सत्रात सकाळी 10 वाजता 6 लक्षवेधी सूचनांवर चर्चा घेण्यात आली. यामध्ये राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हद्दीतील गट क्रमांक 314-1 आणि 314-3च्या बांधकामामध्ये बोगस कागदपत्रे बनवण्यात आल्याची गंभीर बाब दिलीप मोहिते पाटील, ॲडव्होकेट अशोक पवार आणि अन्य सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केली होती. त्यावर महसूल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदस्यांकडील माहिती संवेदनशील असून त्याची पडताळणी करत तातडीने कार्यवाही करण्याची घोषणा केली. नाशिक जिल्ह्यात सन 2009 ते 2014 या कालावधीदरम्यान आदिवासी उपसा जलसिंचन योजना देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याबाबत हिरामन खोसकर यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी महिनाभरात यासंदर्भात चौकशी पूर्ण करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राज्यात 13 ते 15 वयोगटाच्या 5.1% बालकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण आढळून आल्याने कोटपा कायद्याचे पालन योग्य पद्धतीने होत नसल्याबाबत अतुल भातखळकर व अन्य सदस्यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी आकडेवारीसह याबाबत केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की याबाबत कोटपा कायद्याची अंमलबजावणी 95% भागात योग्य पद्धतीने होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यात सन 2015 मध्ये लागू करण्यात आलेल्या लोकहक्क अधिनियम कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून त्याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाण्याची गरज असल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिली. 31 मार्च 2021 पर्यंत या कायद्याअंतर्गत 9,78,00,000 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 9,40,00,000 अर्ज निकाली काढण्यात आले असून 96% प्रमाणात या कायद्याला प्रतिसाद दिला जात असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात कायद्याची अंमलबजावणी करताना होणाऱ्या विलंबाबाबत कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील गोरेगाव येथे डॉक्टर मिनल कांबळे यांच्यावर कर्जाची वसुली करण्यासाठी बजाज कंपनीकडून करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणी वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जाण्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे सीमारेषेजवळ मध्य प्रदेशातून येणाऱ्या गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया वाढल्याप्रकरणी अन्य भागातील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. चंद्रकांत पाटील यांची याबाबत लक्षवेधी होती. सकाळी 11 वाजता सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मजूर सेवा सहकारी संस्थेतून निवडून येऊन मुंबई बँकेत संचालक म्हणून काम केल्याबाबत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याबाबत नियम 57 अन्वये स्थगन प्रस्ताव मंजूर करून चर्चा घेण्याची मागणी केली. ते म्हणाले की देशाच्या इतिहासात अशा प्रकारे विधिमंडळाच्या विरोधी पक्षनेत्याविरोधात सूडबुद्धीने पहिल्यांदाच कारवाई होत आहे. यामुळे आमचा आवाज दाबला जाणार नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की या सदनात अनेक नेते मजूर संस्थेचे सदस्य असताना बँकेत संचालक राहिले आहेत. मात्र येथे विरोधकांवर चुकीची कारवाई करत दबाव टाकला जात आहे. त्यामुळे आम्ही देखील अशा नेत्यांची यादी सादर करू. त्यांच्यावरही सरकारने गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवावी असे फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधी सदस्यांनी आक्रमक होत घोषणा दिल्या. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बालाजी कल्याणकर, महेश शिंदे, दिलीप बनकर आदी सदस्यांनी शेतकऱ्यांची सक्तीने वीज कनेक्शन खंडित करणे तातडीने बंद करण्याची घोषणा करावी अशा मागण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी सदनात गदारोळामुळे
कामकाज प्रथम 11:08 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतरही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी या मागणीवर घोषणाबाजी केल्याने पुन्हा कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सदस्यांना अर्थसंकल्पीय चर्चा आणि या विषयावर घेण्यात येणाऱ्या विशेष चर्चेत मुद्दे मांडावे आणि आता कामकाजात सहभागी व्हावे असे आवाहन करत प्रश्नोत्तरांचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूचे सदस्य या मागणीवर ठाम होते. घोषणाबाजीमुळे कामकाज करणे शक्य नसल्याने कामकाज 12 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब करण्यात आले. त्यानंतर कागदपत्र सदनाच्या पटलावर ठेवण्याबाबत कामकाज पुकारण्यात आले. त्यात धर्मादाय खासगी रुग्णालयांच्या तपासणीबाबतचा अहवाल राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सादर केला. अशासकीय सदस्यांची विधेयके, समितीचा ठराव आणि प्रतिवृत्त समिती प्रमुखांनी सादर केला. त्यावेळी सदनात वीज तोडणीच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी पुन्हा आक्रमकपणे मागणी करत घोषणाबाजी केल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच या मुद्द्यावर सदनात चर्चा घेतली जाणार असल्याचे सांगत तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी कामकाज सुरू करण्याचे आवाहन केले. प्रकाश सोळंके यांनी यावेळी सरकार याबाबत काही घोषणा करत नसेल तर अध्यक्षांनी निर्देश द्यावेत अशी मागणी केली. यावेळी सभागृहात ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सदस्यांना राज्य वीज मंडळाची सध्याची स्थिती, विविध प्रकारच्या ग्राहकांची सुमारे 60,000 कोटीपेक्षा जास्त थकीत देयके प्रलंबित असल्याने दयनीय असल्याचे सांगितले. याशिवाय वीज मंडळावर कोळसा व्याजाचा रकमा आणि वीज निर्मितीसह कर्मचाऱ्यांच्या पगारांचा खर्च अशी दायित्वे असल्याचे, तातडीने 30,000 कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की मागील 2 वर्षात कोरोना काळात वीज मंडळाने चांगली कामगिरी केली. याशिवाय पूरवादळाच्या संकटात देखील मंडळाकडून समाधानकारक काम झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, आज सदस्यांनी जो वीज कनेक्शनबाबत प्रश्न मांडला आहे त्यावर माझ्याकडेही अनेक तक्रारी आणि निवेदने आली आहेत. या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या 3 महिन्यांसाठी थकीत देयकांची वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले जात असल्याचे ते म्हणाले. या विषयावर यंत्रमाग आणि उद्योगांना देण्यात येणारी सवलतीची वीज जोडणी पूर्ववत करत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, बालाजी कल्याणकर या सदस्यांनी ऊर्जा मंत्र्यांना धन्यवाद दिले. त्यानंतर पुन्हा लक्षवेधी सूचनांचे कामकाज पुकारण्यात आले. मुंबईतील संक्रमण शिबिरांच्या घुसखोरांवर कारवाई करण्याबाबत अमीन पटेल आणि अनेक सदस्यांच्या लक्षवेधीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की येत्या काळात चौकशी करून 30 ते 40% घुसखोरांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा घुसखोरी झाल्यास त्याला रेंट कलेक्टरना जबाबदार धरण्याबाबत नव्याने नियमावली केली जात आहे. ते म्हणाले की घुसखोरांची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून असून त्यात शासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याशिवाय अशा प्रकारे घुसखोरी होऊ शकत नाही. मुंबईतील जोगेश्वरी येथे के पूर्व आणि पी दक्षिण याच्या दरम्यान के उत्तर येथे वेगळे स्वतंत्र महापालिका कार्यालय सुरू करण्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्याबाबत आयुक्त प्रशासक यांना विनंती करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यात आदिवासींचे सक्तीने धर्मांतरण केले जात असल्याबाबत डॉक्टर अशोक उईके यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी या विषयावर वेगळा कायदा करण्याची गरज नसून समिती नेमण्यात येईल, चौकशी केली जात असल्याचीही त्यांनी घोषणा केली. लक्षवेधीच्या कामकाजानंतर रवी राणा यांनी अमरावती येथे पुतळा हटविण्यासंदर्भात घडलेल्या घटनेबाबत गृहमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर आक्षेप घेत फलक झळकावले. त्यावेळी भाजप सदस्यांनी घोषणाही दिल्या. या विषयावर तालिका सभापती कुणाल पाटील यांनी गृहमंत्री याबाबत दखल घेतील असे सांगितले. त्यानंतर सन 2022-23च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेच्या दुसऱ्या दिवशीच्या चर्चेला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेत्यांवरील गुन्हे मागे घेण्याची विरोधकांची मागणी, तर दरेकर यांच्या राजीनाम्यासाठी सत्ताधारी सदस्यांची घोषणाबाजी आणि सरकार आणि विरोधकांच्या घोषणाबाजीत दिवसभराचे कामकाज तहकूब, ही होती आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. सकाळी 10 वाजता विधान परिषदेच्या विशेष सत्राच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी सदस्य प्रसाद लाड, अंबादास दानवे, अमोल मिटकरी, प्रवीण साके आदींनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. ही चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. उर्वरित चर्चा आणि त्यावरील उत्तर पुढील बैठकीत घेण्याचा निर्णय घेत विशेष बैठकीचे कामकाज संपले. यानंतर दुपारी 12 वाजता सभागृहाच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी बाकांवरील सदस्यांनी आपला मुद्दा मांडण्याचा आग्रह धरला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात FIR दाखल झाल्यामुळे सभागृहात आज विरोधी पक्ष आक्रमक झाला. यामुळे झालेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज पहिल्यांदा 2दा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. नियमित कामकाज सुरू होताच भाजपाचे ज्येष्ठ सदस्य भाई गिरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर हे मजूर संस्थेतून निवडून आलेले नाहीत असं सांगत आघाडी सरकारचं सुडाचं राजकारण सुरू आहे असा आरोप गिरकर यांनी केला. राष्ट्रवादीचे अनेक आमदार मजूर नसताना मजूर संस्थांवर निवडून आले. सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप गिरकर यांनी केला. यावेळी विरोधी बाकांवरील सदस्यांनी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. सभापतींनी यासंदर्भात सरकारकडून माहिती घेऊन ती सभागृहासमोर ठेवली जाईल असं सांगितलं. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. यातच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारत कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोंधळ कायम राहिल्यानं सभापतींना कामकाज पहिल्यांदा 25 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपा सदस्य प्रसाद लाड यांनी या संदर्भात बोलताना राज्य सरकार विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचं सांगत दरेकर यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. राज्यात 25,000 मजूर संस्था असून त्यातील 90% सदस्य सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत. मग या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला. दरेकर यांनी मजूर संस्थेचा यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. मुंबई बँकेसंदर्भातील 10 चौकशीमध्ये न्यायालयानं कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं. तसंच राज्य सरकारनं ताबडतोब हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी केली. तर दरेकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. कोविड काळातील आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करीत आहेत. म्हणूनच राज्य सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. असे असताना गुन्हा दाखल होणे चुकीचे असल्याचे मेटे म्हणाले. सरकारने किती दबाव टाकला तरी विरोधी पक्ष दबावाला बळी पडणार नाही. सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करतच राहू. आज दरेकर जात्यात असले तरी राज्यातील सर्व आमदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सुपात आहात हे विसरू नका. राज्यातील सर्व संस्थांमध्ये मजूर नसलेलेच संचालक आहेत हे विसरू नका असेही मेटे म्हणाले. विरोधी पक्षाचा आक्रमक पवित्रा कायम राहिल्यानं कामकाज पुन्हा एकदा 20 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य मनीषा कायंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सभागृहाच्या उच्च परंपरेला ते शोभणारे नाही असं सांगितलं. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. विरोधी आणि सत्ताधारी सदस्य हौद्यात उतरले आणि त्यांनी एकमेकांविरोधात घोषणा दिल्या. दरेकर यांना अटक करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी यावेळी केली. या गोंधळातच कागदपत्रे पटलावर मांडण्यात आली. तसेच नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांसाठी लोकसभा सचिवालयातील पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसीज या प्रशिक्षण संस्थेतर्फे संसद भवन, नवी दिल्ली येथे संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन दिनांक 5 व 6 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गासाठी समन्वयाची जबाबदारी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा व 20 पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधान भवन मुंबई यांच्याकडे आहे. या संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होण्यासाठी ज्या सदस्यांनी आपली नावे कळविली आहेत त्यांनी दिनांक 5 व 6 एप्रिल 2022 रोजी लोकसभा सचिवालय नवी दिल्ली येथे होणाऱ्या या अभ्यासवर्गाची नोंद घ्यावी अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत दिली. यानंतरही गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.